आज आपण शिकणार आहे की आपल्याकडे डाएट प्लॅन असतो, पण तो योग्य रीतीने कसा फॉलो करायचा, त्याचा स्मार्टली यूज कसं करायचं, काय अल्टरनेट्स घ्यायचे, कुठल्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं. पेपरवर लिहिलेली प्रत्येक गोष्ट फॉलो केली तर तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे का, नाही फॉलो केली तर रिझल्ट मिळणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सोप्या रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आज आपण डाएटबद्दल बोलणार आहे आणि डाएट म्हटलं की सगळ्यांना वाटतं कमी खायचं, पण डाएट म्हणजे कमी खाणं नाही तर योग्य खाणं आहे. कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करण्याआधी हे 5 महत्त्वाचे मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला डाएट प्लॅन फॉलो करणं खूप सोपं जाणार आहे आणि एक तुम्हाला चांगला रिझल्टसुद्धा मिळेल. तर डाएट प्लॅन फॉलो करत असताना जेव्हा तुम्ही प्लेट बॅलन्स करतात तर हे नेहमी लक्षात ठेवा की आपल्या टोटल आहाराच्या, आपल्या टोटल डाएटच्या 50% त्याच्यामध्ये फायबर असले पाहिजे, उरलेले 25% असले पाहिजे प्रोटीन्स आणि त्याच्यापैकी उरलेले 25% असले पाहिजे कार्ब्स. तर तुम्ही तुमचा रेशिओ 50-25-25 ठेवला तर तुम्हाला एक चांगला रिझल्ट मिळेल. तुमच्या प्लेटमध्ये जेवढं जास्त फायबर असेल तेवढं तुमच्या डायजेशनला हेल्प होणार आहे आणि तुमची बाउल मूवमेंट चांगली राहणार आहे. आणि बाउल मूवमेंट चांगली राहिली तर तुम्हाला गॅसेसचे प्रॉब्लेम होणार नाही, ब्लोटिंग होणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तुमचं वॉटर बॅलन्स. तुम्ही दिवसभरामध्ये किती पाणी पितात हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला 8 ग्लास पाणी नक्कीच प्यायला हवं. 8 ग्लास पाणी म्हणजे किती, तर 1 ग्लास कमीत कमी 200 mlचा असतो. तर तुम्ही 8 ग्लास पाणी पिलं तर 1 लिटर आणि 600 ml पाणी होतं. आता पाणी पिणं म्हणजे असं नाही आहे की फक्त पाणी पिलं पाहिजे. तुम्ही कुठलेही लिक्विड फॉर्मॅटमध्ये घेऊ शकतात, तर तुम्ही फ्रूट ज्यूस घेऊ शकतात, त्यालासुद्धा लिक्विडमध्ये काउंट केलं जातं. पण टोटल तुमची वॉटर क्वांटिटी बॉडीमध्ये मेंटेन ठेवा आणि जेवढं तुम्ही हायड्रेट असाल तेवढे तुमच्या मसलमध्ये फुलनेस असेल आणि स्किनमधला ड्रायनेस कमी होईल. तर कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपण डाएट प्लॅन फॉलो करतो पण आपल्याला माहीत नसतं कशामध्ये काय आहे. तर आणि तुम्ही शॉपिंगला जाताय, एखादी वस्तू विकत घेताय, तर तिसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आपण एखादी वस्तू खातोय तर ते पॅकेट असेल तर त्या पॅकेटच्या मागे जे लिहिलेलं आहे ते रीड करा, वाचा त्याच्यामध्ये काय कंटेंट आहे. कधीकधी 0 मैदा लिहिलेलं असतं पण त्यामध्ये मैदा असतो. आपण डाएटमध्ये त्या गोष्टी वापरतो त्यामुळे आपल्या डाएटमध्ये खूप मोठा फरक पडतो. कधीकधी लिहिलेलं असतं प्युअर घी, पण ते प्युअर घी नसतं, किंवा प्युअर बटर तर ते प्युअर बटर नसतं. तर कुठलीही गोष्ट घेण्याआधी तिचे लेबल्स रीड करायला शिका. सेकंड लास्ट आणि चौथी महत्त्वाची गोष्ट ही नेहमी लक्षात ठेवा की तुमच्या बॉडीचं ऐका. तुमची बॉडी काय सांगते. आपली बॉडी प्रत्येक गोष्ट सांगते. जसं तुम्हाला श्वास घ्यायला विचार करावा लागत नाही, तसं तुमच्या बॉडीला माहिती की कधी खाल्लं पाहिजे, कधी नाही खाल्लं पाहिजे. जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खायला हवं. तुमच्या शरीराचं ऐका. तुमचं शरीर सांगतं आहे की मला फुलनेस आहे, तर तुम्ही नका खाऊ. तुमचं शरीर म्हणतं की तुम्हाला भूक लागली तर तुम्ही खायला हवं. डाएट प्लॅनमध्ये लिहिलं आहे म्हणून त्याच वेळेस मी ते खाईन असं नाही आहे. तुम्ही एखादा मील स्किप करू शकतात किंवा मीलचं टायमिंग चेंज करू शकतात. पण जर तुम्हाला भूक लागली असेल तेव्हा तुम्ही खाल्लं तर त्यातले न्यूट्रन्स चांगले ऑब्झर्व होतात, त्यामुळे प्रॉपर डाएटचं एक्झिक्युशन होतं. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही डाएट फॉलो करत असाल तर तुम्हाला स्मार्ट असलंच पाहिजे. भेडचालमध्ये चालून तुम्ही स्मार्ट होणार नाही आहे. एखाद्याला भूक लागली म्हणून तो इडली खातो, मेदूवडा खातो किंवा वडापाव खातो आणि त्याला हेल्दी म्हणतोय, किंवा सँडविचेस खातोय त्याला हेल्दी म्हणतोय. डाएट प्लॅन हा पेपरवर लिहिलेल्यापेक्षा आपल्या मेंदूमध्ये असेल, आपण स्मार्ट असेल तर तो योग्य रीतीने फॉलो करू शकतो. तुम्ही स्मार्ट स्नॅकिंग करू शकतात. जसं की आपल्याला भूक लागलं की आपण इडली खातो, मेदूवडा खातो, त्याच्याऐवजी आपण हाय फॅट फूड्स खाल्ले तर ते आपल्याला जास्त एनर्जी देणार आहे आणि सटायटी लेवल हाय असते. तुम्हाला लवकर भूक लागणार नाही, ती भूक तुमची डिले करणार आणि ती एनर्जीसुद्धा देत राहणार. गुड फॅट्स घेतले तर शरीराचा नियम आहे की तुम्ही फॅट्स दिले तर ते फॅट बर्न करायला शिकतात. तुम्ही त्याच्याऐवजी पीनट्स घेऊ शकतात, बदाम घेऊ शकतात, ग्रीक योगर्ट्स घेऊ शकतात. तर तुम्ही विचार करत असाल हा कोण आला मध्ये आणि डाएटबद्दल आता भाषण देतोय. तर माझं नाव आहे सागर पवार आणि मी एक स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहे. आशा आहे की माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशाच अजून व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करून ठेवा. हा भाग पहिला होता.